नमस्कार. NCERT हे नाव ऐकलं की काय आठवतं? शाळेतली ती जाडजूड पुस्तकं, त्यातले धडे, ते प्रश्न. आठवतंय ना? आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा तो एक भाग होता. पण थांबा, NCERT म्हणजे खरंच फक्त ही पाठ्यपुस्तकं आहेत का? की याच्या मागे अजून काहीतरी मोठं आहे? चला तर मग, आज आपण या ओळखीच्या नावाच्या आत डोकावून बघूया आणि त्याची खरी गोष्ट काय आहे ते समजून घेऊया. हो, तर आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांसाठी NCERTची ओळख म्हणजे हे पुस्तक. पण खरंच ही पूर्ण कहाणी आहे का? हा प्रश्न वाटतो तितका साधा नाहीये. कारण याचं उत्तर भारतीय शिक्षण व्यवस्थेकडे बघण्याचा आपला अख्खा दृष्टिकोनच बदलू शकतं. चला तर मग, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघूया. जर NCERT फक्त पुस्तकं छापत नाहीये, तर मग तिचं खरं स्वरूप काय आहे? ती आपल्या देशाच्या शिक्षणाचा पाया नक्की कसा रचते? बघूया. तर NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. खरं तर नावातच सगळं काही आहे, संशोधन आणि प्रशिक्षण. ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्त संस्था आहे. आणि तिचं मुख्य ध्येय फक्त पुस्तकं छापणं नाही, तर देशभरातल्या शालेय शिक्षणाचा दर्जा, त्याची क्वालिटी सुधारणं हे आहे. आपण जरा इतिहासात मागे जाऊया. गोष्ट आहे 1961 सालची, जेव्हा भारत सरकारने या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून तिचं मुख्य काम काय होतं? तर केंद्र आणि राज्य सरकारांना शालेय शिक्षणाची पॉलिसी कशी असावी यावर सल्ला देणं. सुरुवातीला तिला एक स्वायत्त पाठ्यपुस्तक संस्था म्हणून ओळख मिळाली, पण तिचं काम याच्या खूपच पलीकडचं होतं. आणि हेच काम काही महत्वाच्या स्तंभांवर उभं आहे. मग प्रश्न पडतो की NCERT एवढं मोठं काम करते तरी कसं? हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला तिच्या कामाचे 3 मुख्य आधारस्तंभ म्हणजे 3 पिलर्स समजून घ्यावे लागतील. हे 3 स्तंभच NCERTच्या खऱ्या ताकदीचं रहस्य आहेत. एवढी मोठी संस्था चालते कशी, हाही एक प्रश्न आहेच. तर याची रचना 3 स्तरांवर केली आहे. सगळ्यात वर आहे जनरल काउन्सिल, जी शिक्षणाची मोठी धोरणे ठरवते. एक प्रकारे ही संस्थेची थिंक टँक आहे आणि तिचे अध्यक्ष असतात थेट केंद्रीय शिक्षण मंत्री. मग येते एक्झिक्युटिव्ह कमिटी, जी रोजच्या कामावर लक्ष ठेवते. आणि तिसऱ्या स्तरावर आहेत खास समित्या, ज्या प्रत्येक कार्यक्रम कसा राबवायचा आणि पैशांचा हिशोब कसा ठेवायचा हे सगळं बघतात. म्हणजे एक अगदी पक्की व्यवस्था आहे. चला, आता पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पिलरबद्दल बोलूया. तो आहे ज्ञानाची निर्मिती. NCERT एक प्रकारे शिक्षण क्षेत्रातलं रिसर्च सेंटर आहे. इथे सतत संशोधन सुरू असतं. विद्यार्थी काय शिकणार, कसं शिकणार आणि का शिकणार, हे सगळं ठरवणारा जो आपला नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आहे, तो तयार करणं आणि काळानुसार त्याला बदलत राहणं, हे तिचं एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि या ज्ञाननिर्मितीच्या कामाच्या मागे एक मोठी शक्ती आहे, ती म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हणजेच NIE. या संस्थेला NCERTचं शैक्षणिक हृदय म्हटलं तरी चालेल. कारण अभ्यासक्रम आणि संशोधनाचं सगळं महत्त्वाचं काम इथेच होतं, जे देशातल्या कोट्यावधी विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतं. ठीक आहे, तर ज्ञान तयार झालं, अभ्यासक्रमही ठरला, पण हे सगळं शाळेपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार कसं? इथे येतो NCERTचा दुसरा महत्त्वाचा आधारस्तंभ, ज्ञानाचा प्रसार. आता ही स्लाइड बघा. इंटरेस्टिंग आहे नाही का? आपल्याला वाटतं की NCERT म्हणजे फक्त पुस्तकं. आणि हो, पुस्तकं आहेत. 40% वाटा आहे त्यांचा, पण तोच सगळा वाटा नाहीये. बघा, 25% वाटा डिजिटल मीडियाचा आहे, 20% शैक्षणिक जर्नल्सचा आणि 15% शिक्षकांसाठीच्या मॅन्युअल्सचा. म्हणजे गोष्टी पुस्तकांच्या खूप पुढे गेल्या आहेत. आणि या डिजिटल क्रांतीमध्ये NCERTला मदत कोण करतं? तर ती आहे केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था म्हणजेच CIET. 1984 पासून ही संस्था TV, रेडिओ आणि आता इंटरनेटसाठी शैक्षणिक कार्यक्रम बनवत आहे. उद्देश एकच, शिक्षण पुस्तकांच्या पलीकडे जाऊन सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे. बरं, ज्ञान तयार झालं, ते पोहोचवण्याचे मार्गही तयार झाले. पण या सगळ्यातला सगळ्यात महत्त्वाचा दुवा कोण? आपले शिक्षक. उत्तम शिक्षण देण्यासाठी उत्तम शिक्षक लागतात, नाही का? म्हणूनच NCERTचं तिसरं आणि तितकंच महत्त्वाचं काम आहे देशातल्या शिक्षकांना सक्षम बनवणं. आणि हे काम NCERT अनेक मार्गांनी करते. शिक्षकांना नोकरी लागण्यापूर्वी आणि नोकरीत असताना दोन्ही प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. शिकवण्याच्या नवनवीन पद्धती विकसित केल्या जातात. एवढंच नाही तर देशभरात त्यांच्या प्रादेशिक शिक्षण संस्था आहेत, ज्या त्या भागाच्या गरजांनुसार काम करतात.
अगदी भोपाळमध्ये व्होकेशनल एज्युकेशनसाठी खास संस्थाही आहे. म्हणजे शिक्षकांच्या विकासाचा चौफेर विचार केला जातोय. आत्तापर्यंत आपण संस्थेची रचना आणि तिची मोठी कार्य पाहिली. पण या सगळ्याचा आपल्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर थेट काय परिणाम होतो? ही मोठी मोठी धोरणं वर्गापर्यंत पोहोचतात तरी कशी? चला आता ते बघूया. सुरुवात करूया विद्यार्थ्यांपासून. NCERTचं काम त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात थेट कसा बदल घडवतं यावर आता आपण लक्ष देऊया. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे NTSE म्हणजेच राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा. प्रतिभेचा शोध घेणे आणि तिला जोपासणे या एकाच ध्येयाने NCERT ही परीक्षा घेते. यातून देशभरातल्या हजारो हुशार मुलांना शिष्यवृत्ती मिळते, प्रोत्साहन मिळतं. त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी ही एक मोठी मदत ठरते. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना संधी दिली जाते त्याचप्रमाणे शिक्षकांच्या प्रोफेशनल ग्रोथसाठी सुद्धा NCERT खूप महत्त्वाचं काम करते. कारण शेवटी एक सक्षम शिक्षकच एक हुशार पिढी घडवू शकतो. उदाहरणार्थ NCERT अनेक शैक्षणिक जर्नल्स आणि मासिका प्रकाशित करते. ही शिक्षकांसाठी ज्ञानाचा एक मोठा खजिना आहेत. विचार करा, यातून त्यांना जगभरातल्या नवीन शिक्षण पद्धती, नवीन संशोधन आणि नवीन शैक्षणिक विचार समजतात. यामुळे ते स्वतःला सतत अपडेट ठेवू शकतात आणि वर्गात अधिक चांगल्या प्रकारे शिकवू शकतात. चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण NCERT बद्दलची आपली जुनी समजूत बदलून एका नव्या आणि अधिक व्यापक दृष्टिकोनाकडे वळणार आहोत. ही एकच स्लाइड कदाचित सगळं काही सांगून जाते. एका बाजूला आहे आपलं सर्वसाधारण मत की NCERT म्हणजे फक्त एक पाठ्यपुस्तक प्रकाशक. पण दुसऱ्या बाजूला आहे वास्तव की NCERT हे एक राष्ट्रीय शिक्षण इंजिन आहे. एक असं इंजिन जे धोरणांवर रिसर्च करतं, अभ्यासक्रम बनवतं, टेक्नॉलॉजी वापरतं, शिक्षकांना तयार करतं आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेलाही प्रोत्साहन देतं. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की NCERT ही फक्त पुस्तकं बनवणारी संस्था नाही, तर ती खऱ्या अर्थाने भारतीय शालेय शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे, बॅकबोन आहे. तिचे योगदान खूप खोलवर आणि दूरपर्यंत पोचलेलं आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न मागे ठेवून जातो. आज सगळं कसं बदलतंय? टेक्नॉलॉजी येतेय, नवी आव्हानं उभी आहेत आणि आपलं शिक्षणही बदलतंय. मग अशा काळात भारताच्या शिक्षणाचा हा जो शिल्पकार आहे म्हणजे NCERT, तो उद्याच्या क्लासरूम कसा घडवेल? भविष्यातली शाळा कशी असेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.